यश इलेव्हन साविंद्र संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. यश इलेव्हन साविंद्र संघ आपल्याला पाहायला मिळतो. काल साविंद्राचा विचार आपण केला तर बॉबजीची गोलंदाजी खूप सारी चांगली पाहायला मिळाली आहे. यतीन पाटील बॉबजी द किंग. चला मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आहे यावेळेस पहा आपण थोडंसं थर्डमॅन रिझन आणि च्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. थोडीशी सुरुवात जर का आपण बघितली तर हलक्या हातानं इथून मात्र सुरुवात केली गेली आहे. सिंगलने सुरुवात केली गेली आहे. धावसंख्या 1 या अंकावर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता बॉबी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना आपण पाहत आहे. हो यावेळेस बॉबीचा हा चेंडू थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयास पाहायला मिळाला जो की अनसक्सेसफुल पाहत आहे. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहनदा विश्वनाथ भोईर रोहनदा विश्वनाथ भोईर आपण पाहताय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका प्रमुख विश्वनाथजी भोईर साहेबांचे सुपुत्र आहेत, ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत या स्पर्धेकरिता तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र मिळालंय. आम्ही त्यांचंही खूप खूप मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. पारितोषिक दात्यांचाही उल्लेख आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पहा. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करत होते, पण एका क्षेत्ररक्षक सध्या तरी कॅप्चर होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पहा. ह्या क्षणाला तन मन धन अर्पण करून सध्या तरी फ्रान्स इलेव्हन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. 2 धावेने धावफलक 3. पुढचा बॉल स्विच हिट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथं. चांगला क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. अगदी आधीच्या मॅचपासून बघितलं तर या खेळाडूला पण स्विच हिटला खूप सारी पसंती देताना इथून मात्र पाहिली. तो हा खेळाडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. पराग तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले गेले फ्रान्स इलेव्हन संघाकडून. सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या 4 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल एकदा पुनश्च एकदा इथून मात्र मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास इथून मात्र जारी केला गेलाय. आणि धावा सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहताय 2 धावेने 6 या अंकावर. काँग्रेस पक्षाचे भिवंडी तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी शेळके साहेब इथे उपस्थित होतात. मी प्रभाकरजी शेळके साहेबांना विनंती करतोय पण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम प्रभाकरजी शेळके साहेब, काँग्रेस पक्षाचे भिवंडीचे अध्यक्ष. क्षमस्व, आम्ही तुमच्यापासून इथून मात्र थोडंसं इथून मात्र दुरावतोय. आणि कारण मान्यवरांचं स्वागत करणंही खूप सारं गरजेचं आहे, ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेला सहकार्य लाभतं. चला त्याआधी खेळाडूची पाहणी करा आणि तदनंतर आपण या खेळाला सुरुवात करूया. षटक क्रमांक पहिल्या इथून मध्ये संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/6 या अंकावर. चला षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय.
धावफलक जाऊन पोचत असताना इकडेच्या मोबदल्या 6 अंकावर द्वितीय षटक आपण पाहता हाताळण्याकरिता नवनाथ आणले गेले, जे की आधीच्या मॅचमध्ये पहिले षटक नवनाथने हाताळलं होतं. यावेळेस थोडंसं सिक्वेन्समध्ये चेंजेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. दक्षतने ज्या पद्धतीनं टॉसबॉक्समध्ये पोचवलं होतं की काहीतरी बदल आहे, पहिला बदल तर इथून मात्र जाणवला गेला आहे. बॉबीला आणले गेलं, बॉबीनेही चांगलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा येथे मात्र खर्च करून दिल्यात. नवनाथ तयार होतोय. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. नवनाथच्या बॅटमधून चेंडू निघाला. चेंडू हा निघाला होता नवनाथचा, तिथे मात्र फटका फसलाय. विकेटचं होतं पतन, परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. नक्कीच इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत स्टीम वॉटरचे अभियंता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहे ऋषिकेश सदानंदजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आपण या मुख्य व्यासपीठावरून त्यांना सन्मानित करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपल्याला शुभ असते ऋषिकेशजी पाटील साहेब स्टीम वॉटर सप्लायचे अभियंता म्हणून जे कार्यरत आहेत त्यांना आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे. नवनाथचा पहिलाच बॉल पाहायला मिळाला. वेगानं निघालं होतं झेल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कन्वर्ट होत असताना आपण पाहिल्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल एक टप्प्याखेर चेंडू विसावला गेला आणि स्वतः हा फलंदाज सुद्धा इथून मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहताय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आपण मुख्य व्यासपीठावर इथून मात्र पाहताय शाही सन्मानित होत असताना नक्कीच आशिष पाटील मॅन फ्रॉम साविंद्रा बाद होत असताना आपण पाहताय. आणि कॅमेरामॅन आपणास विनंती असेल आपण सत्कार होतोय मुख्य व्यासपीठावर स्टीम वॉटर सप्लायचे सन्माननीय अभियंता म्हणून जे काम पाहत आहेत सन्माननीय ऋषिकेशजी पाटील साहेब यांना मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित होत असताना आपण पाहताय. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह सन्मानित केलं जातं. विकेट हॅट्रिक जर का घेतली तर दीपेशजी ठाकूर यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र प्रदान करण्यात येईल. आमचे परम मित्र आणि टेनिस क्रिकेटमधील छोटा पॅकेट डायनॅमिक या नावाने ज्यांना प्रसिद्धी मिळाली उत्कृष्ट असे पंच गणेशजी पाटील येथे उपस्थित होतात. वेलकम गणेशजी पाटील सर, आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. याही वेळेला पायचीच्या स्वरूपात परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. दीपेश ठाकूर यांनी पारितोषिक लावावं काय आणि हॅट्रिक मिळावी काय. जबरदस्त इथे मात्र विकेटचं पतन, विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये. दीपेश ठाकूर यांच्याकडून 1111 रुपयाचा रोख पारितोषिक. कालच्या ही दिवसामध्ये आपण बघितलं तर विकेट हॅट्रिक, डबल हॅट्रिक आणि त्याच्यानंतर 5 चेंडू 5 विकेटचं पतन आपण इथून मात्र होताना आपण पाहिलंय. इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. लगातार 3 चेंडू आणि 3 विकेटचं पतन, धावसंख्या 6 या अंकावर. गणेश पाटील सर येथे उपस्थित होतात. गोलंदाज सय्या नुसती काही सध्या ते मैदानात दिसणार नाहीये. एक मिळते तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली आहे आणि तिथे मात्र जोखीम पत्कारली गेली आणि धावा किती कन्वर्ट केल्या गेल्या तर इथे मात्र धावा पळून पूर्ण केल्या गेल्या 3. पहा मैदानाच्या आतमधली 1 ते 2 सेकंदाची जी चुकी आहे ती कुठेतरी
महागात ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जिथे फक्त एक सिंगल मिळायला होती पाहिजे होती किंवा 2 धावा मिळायला पाहिजे होत्या, तिथे मात्र फक्त आणि फक्त 3 धावा इथे मात्र पळून पुढे केल्या गेल्यात. धावफलक 3 धावेच्या बढतीनं 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. विकेट हॅट्रिक तर इथून मात्र नवनाथनी कमावली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. षटकात येईल पुढचा बॉल. अपील केले गेले पण अपील करण्याच्या नादामध्ये चेंडूचं कलेक्शन इथून मात्र करणं राहून गेलं. लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव सध्या तरी इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. अपीलच्या नादामध्ये यष्टीरक्षक गाफील राहताना पाहायला मिळाला. सिंगलला धावसंख्या 10 या अंकावर धावफलक. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 10 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल नवनाथ. हो पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेले चेंडूला. जलपरी म्हणून जिचा उल्लेख या गावामध्ये केला जातो, या भिवंडी नगरीमध्ये केला जातोय. डॉली पाटील हिच्या फ्लेक्सच्या दिशेने जाणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. ज्याच्या वडिलांकडून आजच्या दिवसाकरिता चेंडूची व्यवस्था सुद्धा आपल्याला येथे मात्र होताना पाहायला मिळाली आहे. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 या अंकावर आहे. तृतीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दक्षत शिंगोलेला आणले गेले. म्युझिकल क्रिकेटर. मी आधीच्याही मॅचमध्ये म्हटलं की आम्ही सातत्याने म्युझिकल क्रिकेटर म्हणून त्याचा उल्लेख इथं मात्र करतोय. दक्षत शिंगोलेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. चला दक्षत, आपण ट्रॅकवर रनवेवर रेडी व्हायचं आहे चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षत इथं मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पहिलाच बॉल डिलिव्हर करण्याकरिता आपण पाहताय. थोडंसं मिस्टेक रनअपमध्ये इथून मात्र दक्षतच्या आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित चेंडूला थांबा दर्शवलेलाच बरा, कारण 1 ते 2 पावलांचं जरी गणित इथून मात्र चुकलं तर समोरचा चेंडू चुकू शकतो. या अनुषंगानं सध्या तरी थांबा दर्शवत असताना आपण पाहत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 11 या अंकावर अजूनही सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस पहा साईडला हा चेंडू दन करत निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडंसं स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय किंवा क्षेत्ररक्षणाचा दर्जा वारंवार उंचावत जाताना सध्या तरी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सिंगलला धावफलक चौ पोहोचत असताना 12. षटकातील पुढचा बॉल यावेळेस केले गेले या चेंडूला. बाउंड्र्यांच्या दिशेनं वेगानं चेंडू निघाला होता. तिथेही एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. तोपर्यंत वेळ मिळाला होता. चेंडूचं कलेक्शन होईल, फेकी होईल, तोपर्यंत धावा इथून मात्र कन्वर्ट किती केल्या जातील तर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं का होईना पुढे सरसावत असताना 14. कमी धावसंख्येचं आव्हान असणारे हा सामना बघायला मिळेल का, कारण त्या पद्धतीचं चित्र तर दिसतं पण येणारे चेंडू इथून मात्र ते दर्शवतील. यावेळेस पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
विकेट क्रमांक 5 सुद्धा तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळालं. पंकज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षत. पुढचाही बॉल वेगाने इथून मात्र चेंडू निघाला होता. थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली, पण टप्पा धारण केल्यानंतर उंची थोडीशी एक वेगळी जरूर पाहायला मिळाली. निर्धावफैकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दक्षत इथं मात्र सज्ज होतोय. पुढचाही बॉल हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम इथं मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल अंकित होती आणि या सिंगल शिवाय काही इथून मात्र मिळणार नाही. यश 11 चाविंद्रे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहत आहे. थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळते किंवा कमी धावसंख्येची इथून मात्र पाहायला मिळते. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दक्षत पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या मात्र अजूनही 5 गड्यांच्या मोबदल्यात 15 या अंकावर. गोलंदाज सय्या. हो हो हो, यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. काय घडतं तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय धावत. जेल केला गेलाय कन्वर्ट. लाजवाब जेल मैदानाच्या आतमध्ये. सुजितच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदल फलंदाज बाद. फोर्टी प्लसच्या अष्टपैलू खेळाडू महेश पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. या आयोजन नियोजनाला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं ते 40 प्लसच्या अष्टपैलू खेळाडू सन्माननीय जी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय सुधीरजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. उद्योगपती सुधीरजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दोस्तीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती नाव सातत्याने घेतलं जातं. आणि मनोज दादांचे अगदी क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. चला, अंतिम षटक इथे मात्र प्रगतीपथावर आपण पाहताय. आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रतीकला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर धावसंख्या अजूनही फक्त आणि फक्त 15 या अंकावर. धावा रोखण्यामध्ये यश. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये यावेळेस पाहायला मिळतं. काय घडेल. क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याच्या हातामध्ये चेंडू. याही वेळेला आपण पाहताय विकेट क्रमांक विकेट क्रमांक 7 तंबूच्या आश्रयाला. प्रतीकला आपण पाहताय मॅन ऑफ दी सिरीज पारितोषिक ज्या खेळाडूला केंद्रीय मंत्री चषकमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळाला होता. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होत असताना आपण इथून मात्र पाहिलंय. न्यू बॅटर हर्षित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. 7 गड्यांच्या मोबाईलला धावसंख्या फक्त आणि फक्त 15 या अंकावर जाऊ पोचत असताना आपण पाहताय. यश 11 चाविंद्रा संघाची आपण इथून मात्र पाहताय. उडवल्या गेले चेंडूला सिंगल करीता आपण पाहताय. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. एक धाव इथून मात्र महत्त्वाची आणि ती एक धाव सध्या तरी आपण पाहताय. सिंगलला धावफलक 16. आता मात्र एकच म्हणेन की कुठेतरी एखाद्या 1 ते 2 मोठ्या फटक्यांना पसंती द्यावी लागेल तरच कुठेतरी मात्र एक फायटिंग स्कोर नाही पण त्याच्या जवळपासचा आकडा इथून मात्र यश 11 चाविंद्रा संघ गाठताना पाहायला मिळेल. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस पॉकेट डिलिव्हरी इथून मात्र करायचा विचार होता. यावेळेस चूक घडली आहे. फलंदाजाकडून स्क्वेअर लेग पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं बदन. चुकीला माफी नाही. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला.
दिविदासजी पाटील साहेब स्विमिंग कोच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहताय आणि डॉली जी जलपरी आहे तिचे वडील आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा बॉल बॉक्स आपल्यापर्यंत इथे मात्र पोहोचत आहेत आजच्या दिवसाकरिता. आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच देविदासजी पाटील साहेब. सिंगल अंकित होती धावसंख्या सिंगल 18-18. गोलंदाज या पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू आपण पाहत आहे. एकदा मेथी आहे दुसऱ्या धावेची इथे मात्र जोखीम पत्कारली गेली आणि दुसऱ्या धावेवर रनआउट होत असताना आपण पाहत आहे. सिंगल मेथी सिंगल धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे. ते म्हणजे अर्थातच 19 विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता भासते आणि 20 या धावसंख्येचा आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये करूयात आपण आमचे परममित्र विश्वाकेणे यांना आमंत्रित आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. यस दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज आहे. आपण टॉस देखील करणार आहोत आणि आमचे मान्यवर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. येस दोन्ही संघाचे संघनायक देखील सज्ज आहेत आणि आमच्या संवेद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नक्कीच तालुका प्रमुख सन्माननीय प्रभाकरजी शेळके साहेब आहेत आणि शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात येस टॉस. विनंती असेल लगेच शेळके साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. समीर स्पोर्ट्स पिंपळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्यन 11 भादवड अशी ही लढत असेल आणि लगेच आमचे मान्यवर देखील या ठिकाणी मात्र शेळके साहेब येतात. राष्ट्रवादी लगेच अजितजी पवार गटाचे ते तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टेल आणि हेड असं अधोरेखित केले. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. टॉस करतोय. टेल इज द कॉल आणि यस टेल आलाय. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण नक्कीच मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचा. टॉस जिंकला भादवड संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारले समोर नक्कीच समीर स्पोर्ट संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? प्लेअर तर शॉर्ट आहेत तरी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस एक गाव एक संघ आपण नेहमीच खेळत असतो परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये इमर्जिंग क्रिकेटच्या वतीनं अनेक गावातील खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळणं असतं. तर आज काय रणनीती काय स्ट्रॅटेजी असेल? आज प्लेअर कमी आहेत रणनीती वेगळीच असेल काहीतरी. ही स्पर्धा आपण पाहतोय समीर स्पोर्ट्सच्या वतीनं नक्कीच स्वर्गीय समीर स्मृती चषक या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर चांगलाच असतो. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज नक्कीच आमच्या संबित समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघाचे नक्कीच या ठिकाणी मात्र संघनायक टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. येस म्हणजे बॅटिंग मनासारखी भेटली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. नक्कीच आपण स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आयोजक संघ आहेत. हे भव्य दिव्य आयोजन आहे. नक्कीच या विभागातील अनेक खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या वतीनं होतं. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन खूप चांगलं आहे. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र टॉस जिंकलाय आर्यन 11 भादवड या संघाने. त्याने प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले आहे फलंदाजीसाठी समीर स्पोर्ट्स पिंपळगाव या संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. येस एक शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करणार आहोत. हेच आमचे शेळके साहेब आमच्या मुख्य मंचावरती आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते तालुका प्रमुख देखील आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय
आदरणीय सन्माननीय शेळके साहेबांना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे तालुका प्रमुख आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खूप खूप आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित दाखवले. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील आभार. चला आपण मॅचला सुरुवात करायची आहे. दरम्यान प्रांशी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय यश 11 अशी ही लढत. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला शेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, हो मिसफील्ड झाली आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू नॉनस्टॉप सीमेरेषे लगत जातो आहे आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं जातोय. फेकी करतील तत्पूर्वी या धावा मिळतील, त्या म्हणजेच 3 धावा. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 20 धावा बनवायच्या आहेत. आणि आदित्यला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी प्रेम आणि प्रतीका. एका बाजूला आपण संघ पाहतोय प्रांशी 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11. प्रांशी 11 संघाने आज चांगलं कार्य केलं, कारण की सकाळच्या सत्रामध्ये लवकर आले होते. थोडंसं प्रॅक्टिस सेशन त्यांनी देखील आमच्या समवेत केला आणि त्याचा उपयोग आता मात्र तेजस्वी त्यांना होतोय. ओ फटका दमदारा, इनफिल्डला क्लिअर केला, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. येस, कम ऑन डीजे. मास्टर थोडेसे दूर होत आहेत आमच्यापासून सध्याच्या घडीला, लगेचच ते जॉईंट होतील आणि क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपल्याला देखील ऐकायला मिळेल. यात मात्र शंका नाही, परंतु तदरम्यान कमालीची फटकेबाजी सुरू आहे. प्रेम आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य उत्कृष्ट खेळाडू जो आज एकंदरीत दिवसामध्ये ठरेल त्याला आकर्षक पैठणी. ओ फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला, गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमा रेषा पार, स्ममीर स्मृती चषक चौकार. पहिल्या चेंडूवरती 3, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स, 11 धाबा धावफलकावरती आहेत. ओ ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. 12 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात आणि अवघ्या 8 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. पुढील मॅच समीर स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आर्यन 11. टॉस जिंकला आर्यन 11 भादवड या संघानं प्रथमतः स्वीकारला. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी समीर स्पोर्ट्स पिंपळगाव या संघाला. ओ फटका दमदार आहे, क्लासिकल स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक, लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर, 1 बाउंस ऑफ द लाईन, बॅक टू बॅक सलगचा 3रा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावर मात्र 16 धावा आणि आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला चांगला स्ट्रोक हा देखील पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत आणि इथे मात्र धाव घेतली जाणार नाहीये. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि 4 धावा फक्त जिंकण्यासाठी हव्यात. हा सामना इथे मात्र चौकाराने समाप्त करेल का प्रतीक, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य. ओ फटका दमदार आहे, MS धोनी स्टाईल ना इथे मात्र हा सामना संपवला, सामना जिंकलाय प्रांशी 11 या संघानं. खूप खूप अभिनंदन, हार्ड लक टफ लक. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल यश 11 या संघाचं देखील कौतुक आणि कौतुक असेल दोन्ही फलंदाजांचं, जेणेकरून त्यांनी आयोजकांचा वेल देखील वाचवला, कारण की एका षटकामध्ये हा सामना फिनिश होत आहे. खूप खूप आभार. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट प्रतीक, ज्याने कमालीची या ठिकाणी मात्र कामगिरी केली. गोलंदाजी देखील दमदार राहिली आहे. 1 विकेट्स. यस, माफ करा, आमच्यापर्यंत आमचे स्कोरर आता मात्र ऑफिशियल माहिती पोहोचवतात. लो स्कोरिंग सामना होता, विकेट सॅट्रिक ज्या गोलंदाजाने इथे मात्र मिळवून दिली, अर्थातच नवनाथ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला नवनाथ आपण या प्रतीक आपलं देखील कौतुक